नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र जे होतं तर लागवड केली जात होती। मात्र आता कुठंतरी बिबटे आणि रानडुकरांमुळे ऊसाचं क्षेत्र जे तर ते घटल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मी आत्ता निफाड तालुक्यातील मांजरगाव ह्या परिसरामध्ये आलेलो असून ह्या ठिकाणी आपण पाहू शकतात का आता ऊस जे तर ते काढणीचं काम जे तर आता जोरात सुरू झालेलं आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बिबटे आणि रानडुकरांचं जे तर ते आता वावर असल्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ऊसाचं क्षेत्र जे तर ते आता कमी झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ऊसतोड मजूर जे तर ते आपल्या लहान मुलांसह या ठिकाणी ऊस तोडणीसाठी येत असतात आणि कुठंतरी त्यांच्या मनामध्ये आता अशी भीती निर्माण झालेली आहे का ऊसतोड सुरू असताना आपल्या लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करू नये, रानडुकरांच्या कळपाने हल्ला करू नये। त्याच्यामुळं कुठंतरी आता या बिबटे आणि रानडुकरांचा जो आहे तर तो बंदोबस्त करावा अशी मागणी जी तर ती आता ऊस उत्पादक शेतकरी आणि ह्या ऊसतोड मजुरांकडून आता जोर धरू लागलेली आहेत। त्याच्यामुळे शासन ह्या मागणीकडे आता कशा पद्धतीने पाहत आहे तर ते आता ऊस उत्पादक शेतकरी आणि ह्या कामगारांचं लक्ष लागलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।